नमस्कार. आज आपण पाहणार आहोत एका अशा केमिकल फॅक्टरीबद्दल जी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर येऊ घातली आहे. एक असा प्रकल्प ज्याचा भूतकाळ खूपच विषारी आहे आणि भविष्यकाळ खूपच चिंताजनक. तर आज आपण नक्की कशाबद्दल बोलणार आहोत? विषय आहे एका केमिकल प्लांटचा, जो इटलीमध्ये पर्यावरणाचा नाश केल्यामुळे बंद करावा लागला होता आणि तोच प्लांट आता आपल्या महाराष्ट्रात पुन्हा सुरू होतोय. हो, जे आपण ऐकतोय ते अगदी खरं आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिक इंडस्ट्रीज या एका भारतीय कंपनीने इटलीमधली एक बदनाम कंपनी मितेनी एसपीए हिची सगळी मालमत्ता विकत घेतली आहे. यामध्ये तिचे पेटंट, मशिनरी आणि फॉर्म्युले सगळंच आलं. पण प्रश्न हा आहे की या मितेनी फॅक्टरीचा वारसा इतका विषारी का मानला जातो? हे समजून घेण्यासाठी आपल्याला इटलीतल्या त्या घोटाळ्याबद्दल जाणून घ्यावं लागेल. ही गोष्ट सुरू होते एका अदृश्य पण अत्यंत घातक अशा रसायनापासून. या रसायनांना फॉरेव्हर केमिकल्स असं म्हणतात. का माहितीये? कारण ते एकदा तयार झाले की अक्षरशः कधीच नष्ट होत नाहीत. ते पर्यावरणात आणि आपल्या शरीरात वर्षानुवर्षे अगदी तशीच्या तशीच टिकून राहतात. आणि ही फॉरेव्हर केमिकल्स फक्त टिकूनच राहत नाहीत, तर ती आपल्या आरोग्यासाठी प्रचंड धोकादायक आहेत. कर्करोग, लिव्हर आणि किडनीचे आजार, वंध्यत्व आणि अगदी हृदयरोगासारख्या गंभीर समस्यांशी त्यांचा थेट संबंध जोडला गेला आहे. आणि इटलीमध्ये झालं काय, तर ह्या मितेनी कंपनीने अनेक वर्ष आपला PFS युक्त रासायनिक कचरा थेट नद्यांमध्ये आणि जमिनीत सोडला. याचा परिणाम विचार करा. तब्बल 3.5 लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्यात हे विष मिसळलं गेलं. हे किती धोकादायक होतं याचा एक धक्कादायक पुरावा म्हणजे मितेनी फॅक्टरीमधल्या एका कामगाराच्या रक्तात PFSचं प्रमाण तब्बल 91,000 नॅनोग्रॅमपेक्षा जास्त सापडलं. हा एक रेकॉर्ड होता. आता हा आकडा लक्षात ठेवा, 91,000. कारण इटालियन आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते रक्तातील PFSची सुरक्षित पातळी किती असावी? फक्त 8 नॅनोग्रॅम. कुठे 8 आणि कुठे 91,000? म्हणजे धोक्याची पातळी कितीतरी पटींनी ओलांडली गेली होती. आता एवढा मोठा घोटाळा उघड झाल्यावर काय होणार? साहजिकच लोकांमध्ये प्रचंड संताप उसळला आणि या जनशोभामुळेच अखेर 2018 मध्ये ही फॅक्टरी बंद करावी लागली. इतकंच नाही तर कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्यांना तुरुंगातही जावं लागलं. आता आपल्याला वाटेल की चला, इटलीमध्ये तर ही गोष्ट संपली. पण नाही, इथेच तर कथेला एक नवीन वळण मिळालं. या विषारी वारसाने आपला मोर्चा वळवला भारताकडे. ही टाईमलाईन जरा बघा. 2018 मध्ये इटलीत फॅक्टरी बंद होते आणि त्यानंतर लगेचच लक्ष्मी ऑर्गॅनिक्स नावाची भारतीय कंपनी तिची सगळी मालमत्ता विकत घेते. आणि आता काय होतंय? तर तीच विषारी रसायने बनवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एक नवीन प्लांट उभारण्याची तयारी सुरू आहे. पण मग प्रश्न येतो की हे शक्यच कसं झालं? याचं उत्तर आहे आपल्या कायद्यातील एका मोठ्या उणिवेमध्ये. बघा, एकीकडे युरोप PFASवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे, तर दुसरीकडे भारतात या रसायनांना अजूनही अधिकृतपणे प्रदूषक म्हणून मान्यताच नाहीये. म्हणजे यांच्यासाठी कोणतेही खास नियम किंवा कायदेच अस्तित्वात नाहीत. आणि आत्ता जी गोष्ट समोर येतेय ती तर सगळ्यात धक्कादायक आहे. ज्या अँटोनियो नार्डोनी नावाच्या माणसाला इटलीमध्ये प्रदूषणासाठी दोषी ठरवलं गेलं, तोच माणूस आता लक्ष्मी ऑर्गॅनिक्सच्या इटालियन शाखेशी संचालक म्हणून जोडलेला आहे. म्हणजे विचार करा, ज्याने इटलीच्या नद्यांमध्ये विष सोडलं तोच आता भारतातल्या त्याच केमिकलच्या उत्पादनाशी संबंधित आहे. आता जेव्हा एखादा औद्योगिक प्रकल्प सुरक्षेकडे दुर्लक्ष करतो तेव्हा काय भयंकर घडू शकतं याचा एक दुःखद इतिहास आपल्या देशात आहेच. आणि तो म्हणजे भोपाळ वायू दुर्घटना. भोपाळची युनियन कार्बाइड कंपनीमधली वायू गळती ही फक्त एक दुर्घटना नव्हती, तर ती एक चेतावणी आहे. ती आपल्याला दाखवून देते की जेव्हा नियम पाळले जात नाहीत तेव्हा त्याची किती मोठी मानवी किंमत आपल्याला चुकवावी लागते. ह्या दुर्घटनेची व्याप्ती किती मोठी होती याचा अंदाज घ्या. मिथाईल आयसोसायनेट नावाचा विषारी वायू आणि त्याच्या संपर्कात आलेले तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त लोक. सरकारी आकड्यांनुसार दुर्घटनेनंतर लगेचच किमान 3,787 लोकांचा मृत्यू झाला. हा फक्त सरकारी आकडा आहे, जो स्वतःच खूप भयावह आहे. पण खरा आकडा यापेक्षा खूप मोठा असू शकतो. अनेक संस्थांच्या दाव्यानुसार त्या वायू गळतीमुळे झालेल्या आजारांमुळे नंतरच्या वर्षांमध्ये मरण पावलेल्यांची एकूण संख्या 16,000 पेक्षाही जास्त होती. आणि हे सगळं का घडलं?
कारण त्या प्लांटमधल्या अनेक महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणा एकतर बंद होत्या किंवा नादुरुस्त होत्या, म्हणजे सुरक्षेला पूर्णपणे बगल देण्यात आली होती. भोपाळमध्ये झालेल्या याच चुका आणि कोकणात येऊ घातलेल्या या नवीन केमिकल प्लांटचे संभाव्य धोके यात कुठेतरी एक संबंध दिसतो. तर आपण इटलीतला घोटाळा पाहिला, भोपाळचा तो दुःखद इतिहास आठवला आणि आता या दोन्ही कथा कोकणाच्या भविष्यासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह उभं करत आहेत. तर मग मूळ प्रश्न हा आहे की जेव्हा युरोपने नाकारलेला एक ज्ञात धोका आपण आयात करतो तेव्हा त्याची अंतिम जबाबदारी नक्की कोणाची असते? कायद्याची, कंपनीची की आपल्या समाजाची? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर आपल्याला असेच महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घ्यायला आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.